लास्ट टाइम जेव्हा इंडिया इंग्लंडचा मॅच वानखेडे स्टेडियमवरती झाला तो मॅच भारताने 150 रनांनी जिंकला होता. 2025 मध्ये फेब्रुवारी महिन्यात एक सिरीज झाली होती. त्या सिरीजमध्ये शेवटचा मॅच होता वानखेडे स्टेडियमवरती. 247 रन आपण काढले होते आणि इंग्लंड 97 रनावर ऑल आउट झाली होती. T20 मॅचेस होती ती. त्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच होता अभिषेक शर्मा. त्यांनी 135 रन काढले होते. 135 रन ते एकट्याचे होते. म्हणून मी थंबनेलवरती लिहिलंय की की परफॉर्मर अभिषेक शर्मा एक्सपेक्टेड अबाव. मोठी इनिंग एक्सपेक्टेड आहे अभिषेक शर्माकडून जर आपल्याला फायनलचं तिकीट बुक करायचं असेल तर. सेकंड जे आहे ते आहे सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादवची जी 150 या T20 वर्ल्ड कपमध्ये आली ती USA विरुद्ध आली वानखेडे स्टेडियमवरतीच. आणि वानखेडे स्टेडियमवरती सूर्यभाऊने IPL मध्ये किती 6 मारले, किती रन काढले ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तशाच काही परफॉर्मन्सची, तशाच काही एक इनिंगची अपेक्षा आपण सूर्यभाऊकडून ठेवायलाच पाहिजे आणि मला वाटतं की तो करेल. 50 तर नक्कीच येईल असं मला वाटतं, बट त्याच्यापेक्षा जास्त आले तर बढियाच आहे. तिसरा जो की परफॉर्मर आहे तो वरुण चक्रवर्ती. वरुण चक्रवर्तीचा परफॉर्मन्स इंग्लंड विरुद्ध ऑलवेज ब्रिलियंट आहे, ऑलवेज बढिया आहे. कारण त्याची मिस्ट्री जी आहे ती इंग्लंड प्लेयरांना कळत नाही. इंग्लंडचे मोस्टली जे प्लेयर आहेत, जे नवीन प्लेयर आहेत ते हाताकडे बघत नाही. त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की तो गुगली आहे, लेग स्पिन आहे का, जो स्ट्रेट बॉल फेकतो तो. त्याच्यामुळे इंग्लंडच्या प्लेयरांना नेहमीच वरुण चक्रवर्ती विरुद्ध खेळताना डिफिकल्टीज येतात. आशा आहे की वरुण चक्रवर्ती चांगली बॉलिंग करेल, कारण मागच्या 2-3 मॅचेसमध्ये या वर्ल्ड कपमध्ये आपण बघितलं तर त्याचा इकॉनॉमी रेट जो आहे तो भरपूर वाढलाय. समोरची टीम त्याला पिक करतीये, त्याच्या विरुद्ध इझिली रन काढतीये. बट जसं मला वाटतं वरुण चक्रवर्तीकडे भरपूर व्हरायटीज आहेत, मिस्ट्री आहेत. तो त्याचा यूज करून इंग्लंड विरुद्ध आपल्याला मॅच जिंकून दिली आणि आपण फायनलचं तिकीट बुक करू शकतो. हे जे 3 की परफॉर्मर आहेत जे मी थंबनेलवरती दिले, यांचा जर परफॉर्मन्स आला तर मला वाटतं इंडिया डॉमिनेट करून जिंकेल. असं नाहीये की हे जर 3 परफॉर्म करणार नाही तर इंडिया मॅच जिंकणार नाही. आपल्याकडे भरपूर ब्रिलियंट प्लेयर आहेत, जसं की ईशान किशन आहे, संजूचा जो फॉर्म आहे आपण बघितला तो. हार्दिक पांड्या पण मुंबई इंडियनकडून खेळतो तर त्याला पण हे ग्राउंड माहिती आहे. आणि मेन म्हणजे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराहचा इकॉनॉमी रेट या T20 वर्ल्ड कपमध्ये जाता आपण बघितला, सगळ्यात बेस्ट इकॉनॉमी रेट जसप्रीत बुमराहचा आहे. तर त्याच्याकडून पण आपण अपेक्षा ठेवू शकतो. बट हे 3 प्लेयरांचा जर परफॉर्मन्स आला तर मला वाटतं आपण डॉमिनेट करून जिंकू. तुम्हाला काय वाटतं, भारत फायनलला जाईल? नक्की कळवा.